परिषद घ्यायचं कारण जे काल बाबू पाटीलनी माझ्यावर लावलेले आरोप त्याच्यावर मला प्रत्युत्तर द्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आज बोलवलेलं आहे माझ्या निमस्थानी आणि तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत. तर तुमचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर आपण आज मी जे म्हणजे पोलीस स्टेशन, भाऊसाहेब ग्रामपंचायत, PWD, त्याचबरोबर BDO ऑफिस यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. 2 दिवसात जो प्रकरण चालू आहे त्याच्यावरती मला उत्तर हवे आहे. त्या उत्तरामध्ये मी PWDकडे मागणी केलेली आहे. ती मागणी म्हणजे रस्त्याचे मंजूर आराखडा पाहिजे मला. जो तुम्ही आत्ता रस्ता बांधताय त्याचा आराखडा, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, जमीन संपादनचे आदेश किंवा संबंधित जमीन मालकाची लेखी संमती, जर खाजगी जमीन असेल तर त्यांची संमती, वर्क ऑर्डर, इस्टिमेट, मोजणी नकाशा, आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत किंवा इतर सक्षम प्राधिकरणाचा ठराव, संबंधित महसूल नोंद, सातबारे, फेरफार, रस्त्याची जमीन हस्तांतरित झाल्याचे कागदपत्र, हे सगळे मला PWDनी दाखवावे. त्याच्यानंतर आता नारायणगावमधल्या रोडचं काम तुम्ही चालू करावं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवाव्या. त्याचबरोबर काल गाळाधारक जे आहेत कपिल हॉटेलच्या समोरचे, आम्हाला काय त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. आमचं मेन हेतू ते नाहीच आहेत. आमचा प्रॉब्लेम हा झाला आहे की तुम्ही जेव्हा बोलता की तुमचा गेट पुढे आलेला आहे, तर आम्ही नानांच्या शब्दाला मान देऊन तो गेट 1 फूट आतमध्ये घेतला. त्याच्यावर आम्ही परत बांधकाम केलं. बांधकाम केल्यावर तुम्ही म्हणताय तुमचा गेट अजून पुढे दिसतोय, तुम्ही अजून आतमध्ये घ्या. मग जर तुमच्या शब्दाला आम्ही किंमत देऊन गेट आतमध्ये घेतलं तर तुमची एवढी मजल झाली आहे का तुम्ही अजून बोलताय अजून आतमध्ये घ्या. आमच्या खाजगी प्रॉपर्टी तुम्ही आतमध्ये घ्यायला लावता. आणि जे समोरचे गाळेवाले आहेत त्यांना काय बरोबर नोटीस दिल्या नाही. आमच्या इकडच्या पूर्ण लाईनला कपिलच्या का बरं नोटीस दिल्या? जे लिगली बांधकाम आहे, एनए ऑर्डर आहे, TP प्लॅन सँक्शन आहे, सगळ्या नोंदी आहेत आमच्या. तर माझ्याकडे ते नकाशे देखील आहे. माझा गेट टाकायच्या आहे त्यावेळेस मी त्या जागेची मोजणी केली आणि त्याच्यानंतर जाधव सरांना ते डिटेल्स पाठवले. त्याच्यानंतर मी बांधकाम चालू केलं. हे एवढं देखील असताना पण तुम्ही बोलता कनिका खैरे सगळीकडे अतिक्रमण करते. दाखवा बरं कनिका खैरे कुठं कुठं अतिक्रमण करते. कुठल्याही जागेचे मालक आम्ही होत ना. आमच्या जागेचा सातबारा आम्हाला माहिती का तुम्हाला? आमच्या जागेचा नकाशा आम्हाला माहिती का तुम्हाला? आमच्या जागेचा फेरफार आम्हाला माहिती का तुम्हाला? PWDनी भूसंपादन जागा केली ही माहिती आहे की नाही? जर जागा आमची भूसंपादन केलीच नाही तर तुम्ही मुळात बोलताच कसे की कनिका खैरे अतिक्रमण करते? जर कनिका खैरे अतिक्रमण करते तर कागदपत्री सिद्ध करा ना. कुठे विषय गावात कपिल हॉटेलचं रिलेटेड बोलतोय तर तुम्ही काय पुन्हा हॉटेलच्या चौकात जाता? तर मग जा ना. आम्ही त्याच्यावरही प्रत्युत्तर देतो. तिथलेही फेरफार, नकाशे, TP प्लॅन, एनए ऑर्डर ऑल आहेत आमच्याकडे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर माझ्याकडे आहे. सगळ्यात पहिले तुम्ही उत्तर देता का? तुम्ही काय म्हणतात मी एवढे मतांनी निवडून आलो, मी एवढ्या मतांनी हे टर्म मी कित्येक गेल्यापासून मी कधीपासून निवडून येतो, लोक मला वोटिंग करतात. हे कुणाला सांगताय तुम्ही? म्हणजे तुम्ही काय दहशत दाखवताय मला? माझ्याबरोबर एवढी पब्लिक आहे. कुठल्या अधिकारीकडे मला तुम्ही धमकी देताय का? थोडक्यात म्हणजे कॅमेऱ्यासमोर येणार, गोड गोड बोलायचं. मी गावाच्या हितासाठी करतोय. काय गावाच्या हितासाठी केलं बरं? जेव्हा कोराळेचं राज्य होतं, जेव्हा कोराळे दादांना मी काय ओळखत नाही, मी 2017ला आलेली आहे. जर त्यांचं राज्य होतं ते त्यांच्यावर टीका केल्या, मग ठीक आहे, पब्लिकनी तुम्हाला दिलं ना. मग जेव्हा तुम्ही पब्लिकच्या समोर येता तर पब्लिकचं काम तुम्ही करायचं सोडून तर तुम्ही तर काय करताय? नारायणगाव तुमच्या कब्जात आहे. तुम्ही तिथं तर राजा बनायला बघताय. तुम्ही खालचे जे सामान्य लोक आहेत तुम्ही त्यांच्यावर दहशत करता. तू जर बोट उचललं तर तुझा बोट मोडेल अशी तुमची कॉलर आहे. आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की मी एवढ्या मतांनी निवडून आलं. मी आज तहसीलदार कार्यालयात विचारणार आहे 40 वर्षापूर्वी मतदान संघ किती होता? 10,000 असेल. आणि आज 2026 आहे, 25 आहे. 2025ला 35,000 मतदारसंघ कसा होऊ शकतो? एवढी मतं आली कुठून? या लोकांचे जन्मदाखले बघितले का? या लोकांचा आधार कार्ड तुम्ही ज्यांना वोटिंग कार्ड बनवून दिले ते बोगस आहेत का?
तुम्ही आज ते लिस्टला नाव येते ते कुठले आहेत? प्लास्टिकवाले आहेत, भंगारवाले आहेत. मी क्रॉस चेक केलेले आहे. मी तहसीलदार सरांकडे तीही मागणी करणार आहे. मी क्रॉस चेक करणार आहे. तुमची जर मतदारसंघ 10,000 होता 40 वर्षापूर्वी आणि अचानक तुमचं 40 वर्षानंतर मतदारसंघ 35,000 कसं होऊ शकतं? तुम्ही बोलता ना आम्ही खूप मताने निवडून येतो, मग आपण क्रॉस चेक करूया ना. आणि राहिला माझ्या मिस्टरांचा प्रश्न, कपिल शेठ पुढे येतील तर ते बोलतील, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. सरपंच कोण आहे? सरपंच शुभदाताई आहेत ना. वोटिंग कोणाला दिली आहे? शुभदाताईंना दिली आहे ना. मग शुभदाताई उत्तर देतील ना. तुम्ही का देताय? भाऊसाहेब आहेत ना. मी ग्रामपंचायतीवर बोट उचललाय ना. मग ग्रामपंचायतीचं उत्तर देणारा पहिलं बंधकारक कोण आहे? भाऊसाहेब आहेत. दुसरं कोण आहे? शुभदाताई आहेत. त्या सक्षम आहेत ना. का तुम्ही त्यांच्यावरही रुबाब झाडता? मी बोलेल ती पूर्व दिशा. जसं तुम्ही मला गप्प बस बोलताय तर मी काही गप्प बसायला बसली आहे का इथं? तुम्हाला वोटिंगची गरज आहे, मला नाही आहे. मला काय कुठले इलेक्शन लढवायचं नाही आहे. मुद्दामून गरीब लोकांचे जे चुकीची कामं आहेत ना त्याला तुम्ही प्राधान्य देता. आणि जेव्हा आम्ही तुमच्यावर बोट उचलतो, आता 2 दिवसापासून बोट उचलायला लागलोय, 2017 पासून तुम्ही मला त्रास देताय, तोपर्यंत मी गप्प होती. पण तुम्ही जर मुद्दामून PWDला खोटे अर्ज देता तर PWD काही वेडी नाही आहे. PWDला एकच प्रश्न केला, एवढे सगळे कागदपत्र मला दाखवायच्या, परमिशन दाखवायचे, सरकारी मोजणीपासून इस्टिमेट कितीचा आहे, रोड किती आहे, रोड किती करायला पाहिजे. ह्या अशा मीटिंग नाही झालं. ग्रामपंचायतमध्ये बसायचं, इकडून 4.5 मीटर, इकडून 4.5 मीटर, आणि जे बाजूचे गाळेवाले आहेत त्यांना तुम्ही सोडताय. का बरं सोडताय? धारक काल बोलत होते की आमचा त्याच्यावर स्टे आहे. तर मी काल तुमच्या सगळ्यांना फोन केला की मला ती स्टे ऑर्डर पाहिजे. मग जर कालपासून स्टे ऑर्डर धारक एक पण स्टे ऑर्डर का नाही देत बरं? कुठे आहे ती स्टे ऑर्डर? जर स्टे ऑर्डर असेल तर PWDला तर माहितीच असेल आणि मलाही माहिती आहे. प्रत्येक अधिकारी बदलत असतो. जसे याच्या आधी जाधव सर होते, आता नवीन साहेब आहेत, त्यांना माहित नाही इथली स्थिती काय आहे, इथं स्टे आहे की नाहीये. तुम्ही तुमचं काय चाललंय? नारायणगावमध्ये तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही दहशत करायला लागलीत. आणि ती दहशत आहे ना जास्त दिवस चालत नाही. तुम्हाला का वाटतं 4 लोक घ्यायची, उभी करायची, पोलीस लोकांना फोन करायचं? आपली लोक आहेत, मदत कर. म्हणजे चुकीच्या लोकांना पण तुम्ही प्राधान्य देता. आणि जो खरं बोलतो त्याचा तुम्ही तोंड टाकता. गेल्या वेळेस बस स्टँडच्या तिथं पार्किंगवरनं विषय चालू होता, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यावर तुम्ही दमदाटी करताय. का बरं? पोलीस चुकीचे नव्हते. पार्किंग तुम्हाला एवढी जर वाहतूक कोंडी होते, मग तुम्ही हायवेला जे गाळे आहेत त्याच्यासमोर किती गाड्या लागतात बरं? किती गाड्या लागतात? त्यावेळेस तुम्ही काय उभे राहिले? तुम्हाला वाहतूक कोंडी होते ना. तुम्ही म्हणता की या समोरच्या गाड्यांचं म्हणजे ते जेव्हा इथे कमवतील तेव्हा त्यांची घरं चालतील, बरोबर? जर तुम्ही असं बोलताय ना, तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर लोकांची व्यवस्था करा, दुसरीकडे जागा द्या. नसेल जमत जागा द्यायला तर तुमची 1 एकर जागा विका. 1 एकर जागा विका हायवेची आणि 20-20, 25-25 लाख रुपये द्या ना. मग तुम्हाला अजून मतं भेटतील. आज 35,000 झाले ना, उद्या 45,000 मतदारसंघ होईल तुमचा. तुम्ही काय करायची गरज नाही, मतं मागायची गरज नाही. तुमचं नाव चांगलं होईल. बाबूंनी बघा आपल्याला 20 लाख रुपये दिले प्रत्येक गाळ्यावाल्याला. तुम्हाला एवढीच जर समाजसेवा करायची आहे ना, हे पॉलिटिक्स आहे ना, माझ्यासमोर नका करू. मी गावाचं कल्याण करतोय, मी गावासमोर येतोय, मी समाजसेवा करतोय. अहो काय केली आहे समाजसेवा? जेव्हा कोराळेंदारांचं राज्य होता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर टीका करता. ते गेले तर तुम्ही जेव्हा या ग्रामपंचायतमध्ये बसले, तिथून या नारायणगावचा किती विकास झालाय? आपला नारायणगाव आदर्श गाव ठरला का? इथं तर फक्त गुंडागिरी आणि भाईगिरी आणि जो बोलल त्याचं तोंड दाबणार. मग कोणी असो, बोरकर असो, बेनके असो, कोल्हे असो, तुमच्या अर्धे पाटे असो किंवा खैरे असो, वाजगे असो, तुम्ही किती लोकांची तोंड दाबलीत हे मला माहीत नाही. सगळ्याची उत्तरं आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका का मला माहीत नाही. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही प्रत्येक कुणाचंही काम असेल ग्रामपंचायतमध्ये तर त्याला तुम्ही अडथळे निर्माण करता का? तर हा आपल्या विरोधातला आहे, हा आपल्या विरोधात बोलतो. यांनी आपल्याला वोट दिला नाही,
याला आपल्याला वोट दिलात तर याला आपण मदत करायची. ग्रामपंचायत तुमची आहे. कोण आहेत तुम्ही? तुम्ही आहेत कोण? तुम्हाला निवडून दिलेलं आहे. निवडून कोणाला दिलंय? शुभदाताईंना दिलंय. शुभदाताई सक्षम आहेत ना? का नाही त्या कधी कॅमेऱ्यासमोर बोलत? तुम्ही का बोलता? तुम्ही माझ्या मिस्टरांवर बोट उचलायच्या आधी मी का कुठली सदस्य किंवा मी कुठली आमदार किंवा खासदार नाहीये. मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देतीये आणि ते तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही काय माझ्या पुणे हॉटेलचं तिथलं अतिक्रमण दाखवता? काय अतिक्रमण केलंय हो? PCC केलं. जी जमीन पडी खाली खड्डे होते त्याला प्लेन केलं. कित्येक वेळा त्या खड्ड्यात गाडी आपटून तिथे ऍक्सिडेंट जाऊन लोक मेलीत. तेव्हा तुम्ही कुठं होते? जेव्हा तिथल्या लाईट बंद होतात तेव्हा तुमची ग्रामपंचायत कुठे असते? तेव्हा तुम्ही ते लाईटी चालू करायला येता तेव्हा तुम्ही कुठे असता? तुम्ही काय समाजसेवाचं सांगताय मला? मला समाजसेवा शिकू नका. समाजसेवा काय असते ना हे आम्हाला माहिती आहे. किती जागोजागी अतिक्रमण आहे. जर PWD NHI वाल्यांना स्टे आहे कपिल वाटेची ही साईट माझ्या येण्याच्या परमिशन मध्ये 30 मीटर इकडून आहे. आता 6 महिन्यापूर्वी त्यांनी पत्रेशे शेड किती उभारलेत? तो कुठे आहे अतिक्रमण? तो नाही दिसत तुम्हाला अतिक्रमण? माझं हॉटेल टाकलं. आम्ही काय बोललो का? नाही बोललो. तुम्ही इकडून पण अडवणार, पुढूनही अतिक्रमण करणार, दोन्ही साईडून अतिक्रमण आणि परत म्हणणार तुम्ही तुमचा गेट आतमध्ये घ्या. का आतमध्ये घ्यायचा? माझा गेट 9.65 भरतोय. माझा 7/12 10.80चा आहे आणि सँक्शन आहे. तुम्ही काय म्हणता पार्किंग मध्ये बार आहे आणि काय? तुम्ही आम्हाला नका शिकू. आम्ही आमचं काय करायचंय ना आम्ही बरोबर करतो. आमचे दोन्ही हॉटेल सध्या बंद आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं हॉटेल चालू होईल ना तेव्हा आम्ही बघतो ना. तुम्ही आहे ना पहिले लोकांच्या समस्या सोडवा. लोकांचे अतिक्रमण काढा. ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय ना PWDच्या जागेत त्यांना तुम्ही बढावा देताय. आणि तुम्ही काय म्हणताय गाळेवाल्यांना असं बोला की आम्हाला पाकिट देत नाही. अरे कोण पाकिट देतंय? काय देतंय? 20 रुपये दिवसाला घ्या नाही तर 40 रुपये दिवसाला घ्या. माझं म्हणणं एकच आहे. तुम्ही 20 रुपयांनी दिवसाला जागा घेता आणि इकडं आम्ही अख्खी माझे फ्लॅट धारक दिवस म्हणजे वर्षाची घरपट्टी भरता तेव्हा तुम्ही इथं गाडी कधी कचऱ्याची पाठवता? 2 दिवसातून 1 दिवसातून कधी कधी तर गाडी येत नाही. 4 दिवस घरात कचरा साठवून ठेवायला लागतं. आमच्या फ्लॅट धारकांना आम्ही घरपट्ट्या भरतो आणि जे 20 रुपये देतात गाळेधारक त्यांच्या तिथं तुम्ही सकाळी गाडी नेता, संध्याकाळी गाडी नेता का? तुमच्या तिथं ते जवळ आहे का? इथून लगेच गाड्याची गाडी आणि हे करायचं लगेच गाडी पाठवायची. म्हणजे तुम्ही गरीब लोकांचा असं दाखवता. मग ती गरीब कसे बोलू शकतात जर ते PWDच्या जागेत अतिक्रमण करू शकतात तर? तुम्ही म्हणता ना स्टे ऑर्डर आहे तर का अद्याप माझ्यासमोर स्टे ऑर्डर आली नाहीये? प्रत्येक अधिकारी बदलतो. जाधव सर बदलले, भिसे सरांना अजून माहिती नाहीये. ते माहिती घेतील. तुम्ही त्यांना पत्र करताय. अरे आम्ही पत्र देतो ना पहिले समोरच्या याच्यावर. आणि जर तुम्हाला ते समोरचे गाळे ठेवायचेत ना तर तुम्ही आमच्या इकडे नाही शिरायचं. तुम्हाला मॅडम एक मिनिट. तुम्ही जे मगाशी म्हटले की किंवा तुमच्यावर आरोप होतो की महिला असल्याचा फायदा घेता कपिल शेटच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांनी यायच्याऐवजी तुम्हीच पुढे जाता का बरं? बरं मग ह्याचं उत्तर मला आता तुम्ही द्या. ZPचे सदस्य कोण झाले? तो त्यांच्या वाईफ झाल्यात ना, नेहाताई झाल्यात. नेहाताईंचा काल बर्थडे होता. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहाताई. मला तुम्ही सांगा तुमची वाईफ का नाही पुढे आहेत बरं? निवडून आल्यापासून तुमची वाईफ कुठे आहे? का बरं कॅमेरा समोर बोलत नाही? का बरं बोलत नाही? जशी तुमची वाईफ बोलत नाही त्यात सदस्य ZPचे आहेत. माझे हस्बंड काय सदस्य नाही आहेत ZPचे किंवा ग्रामपंचायतचे सदस्य नाही किंवा सरपंच नाही आहे तुमच्या याला उत्तर द्यायला. मी एक सामान्य स्त्री आहे. मी तुमच्या याला उत्तर देणार. तुम्ही पोलीस लोकांना दमदाटी करता. हे आत्ताच्या आत्ता या साहेब, आत्ताच्या आत्ता या. का? सरपंच आहे म्हणून? उपसरपंच आहे म्हणून? सरपंचांचा तर कधी फोन नसतो. सरपंच तर कधी बोलत नाही. त्या बिचाऱ्या बाई शांत. त्यांच्याबद्दल आम्ही टीका करू शकत नाही कारण का तेही कधी आम्हाला त्रास दिला नाही. डॉक्टर शुभदा वावळ या सुशिक्षित आहेत, तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्ही एक महिला म्हणून त्यांच्याकडे का जात नाही? स्वतः गेलो ना, वारंवार शुभदाताईंना फोन केलेत. तुम्ही सरपंच आहेत, इथं माझं काम गेल्या 6 महिन्यापासून रखडलंय. जर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला परमिशन दिली लेखी की तुम्ही जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत परत मला करून द्या. मग तुमचं इलेक्शन असो, जर तुमचे पाईपलाईन नव्हते ना तुमच्याकडे
तुम्ही म्हणता ना पाईप नव्हते, मग जर पाईप नव्हते आले तर आधीच कशाला 6 महिने खड्डे खणून ठेवायचे? तुम्ही विचार केला का येणाऱ्या जाणाऱ्यांना किती त्रास होतो, गाड्या किती आदळतात, आणि खड्डे पण काही छोटे मोठे नाही, मोठे मोठे पाईपलाईनचे खड्डे. मग गाडी तिथून क्रॉस होईल का? कधी हा विचार केला का तुम्ही? तुम्ही आम्हाला सांगता पाईप नव्हते म्हणून काम थांबलं. मग जर पाईप नव्हते तर पहिले पाईप आणायचे, मग काम चालू करायचं होतं. मग जर आता पाईप आले तरी तुम्ही म्हणता आमचं इकडे काम चालू आहे, तिकडचं होऊ दे, माणसं नाही. जर तुमच्याकडे माणसं नाही आहेत मग तुम्ही कामं चालू करू नका ना, पहिले माणसं बघा मग कामं चालू करा. तुम्ही काय करताय, अर्धवटच घेऊन पळत सुटले. आणि काय म्हणतात बरं, PWDची जागा कुणाची आहे? आमची ते पुणे मॉडेलच्या समोरची जागा कोणाची आहे? PWDची. नॅशनल हायवेची. नॅशनल हायवेने आम्हाला मोबदला दिलाय का त्या जागेचा? 2025चा नकाशा आहे, कलेक्टरांच्या आदेश होते संयुक्त मोजणी करा म्हणून. तो पुणे मॉडेलचा गट पण आहे ना याच नकाशात येतोय, जो सुयोग साम्राज्यासाठी आम्ही मोजणी केली आहे. डिसेंबरची मोजणी आहे 2025ची. तुम्हाला मोर नंबर देते, तो नकाशा काढा आणि त्या नकाशामध्ये बघा, माझ्या नकाशामध्ये पूनमच्या समोरची जागा ही आमची आहे. आणि जर NHI वाल्यांनी आमची जागा घेतली असेल ना तर कुठलीही जागा, आता थोडक्यात हे प्रकल्प जे बाजूला, जर त्यांनी आम्हाला मोबदला दिला तर आमचा 7/12 त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाला. तीच म्हणजे आमच्या सविताताईंची जागा ॲक्वायर झाली, त्यांना पैसे मिळाले, आमचा 7/12 त्यांच्या नावाने गेला. कुणाच्या? प्रकल्पांच्या नावाने, बरोबर. मग जर आमची जागा भूसंपादन झाली तर आमचं 7/12 फुटेल ना, आमच्या 7/12वर येईल ना, नावं येतील ना, नोंदी होतील ना. जेव्हा आम्हाला मोबदला भेटल तेव्हा PWDचं राज्य किंवा NHIचं राज्य असेल आमच्या जागेत, तोपर्यंत आमच्या मालमत्तेमध्ये येऊन हुकुमशाही गाजवायची नाही. तुम्ही काय म्हणता बरं, जमिनीखाली 3 फूट खड्डा खणलं की ती जमीन तुमची म्हणजे सरकारची. अरे जमिनीला खड्डा का तुम्ही डायरेक्ट खालून खणणार आहेत का? तर जमीन मालकाची परमिशन पाहिजे की नाही? जमीन मालकाची परमिशन घेत नाही आणि तुम्ही डायरेक्ट जमिनींना खड्डे मारता. अरे सर्वसामान्यांना कित्येक लोक आहेत नारायणगावमध्ये, तुम्ही तिथं JCB घेऊन जाणार, पोलीस बंदोबस्त घेऊन जाणार, ज्या लिगली परमिशन नसतील तरी तुम्ही त्यांच्या जागेत घुसलेले आहेत आणि त्यांच्यावर दमदाटी दहशत गाजवताय. तुम्ही 4 लोक गोळा करणार म्हणजे ती तुमचीच लोक, दुसरी कोणी नाही, जी तुम्हाला वोटिंग करतील, जे तुमच्या बाजूने आहेत, मग ते सदस्य असो नाही ते कोणी असो. मी काल एक प्रश्न बोलले, आमच्या खैऱ्यांच्यावरती जास्त तुम्हाला रोज आहे, खैऱ्यांच्या लोकांना तुम्हाला आवडत नाही वाटतं. तुम्ही ते जालेंदर दादा खैरे लगेच कशाला त्याला न्यूज मध्ये येऊन बसायचं होतं बरं? तुमच्या घराचे 2 सदस्य गेले त्यांनी. हो का? आमच्या खैऱ्यांना ना माहिती, हे असं जाऊन परत पुढे जाऊन पळतेल. बरोबर खैऱ्यांचं घेणार, फाटेंचा एक सदस्य घेणार, वाजगेंचा एक सदस्य घेणार, म्हणजे आपण बरोबर निवडून येतो. वाजगेंचं नाही सदस्य आता नाहीये, कधीतरी डोकं लावतो ना माणूस. सरपंच होते, हा वासगे सरपंच होते. वावळताईंना घेतल्या, डॉक्टर वावळताई, तुम्हाला आम्ही लेडीजचं सीट आहे, तुम्हाला आम्ही सरपंच करतो. अरे किती आशा देता. त्या ताई तर बिचार कधी कॅमेरा समोर येता नाही दिसलं नाही, कधी मला दिसतही नाही त्या बाई बोलतायत. तुम्ही मोरा कसा आपण फिरवतो, म्हणजे बाबू पाटे जे बोलतील ती पूर्व दिशा झाली आहे का नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये? ग्रामपंचायत कुणाची आहे नक्की? बाबूची आहे का? नारायणगावकरांची आहे ना. मग हुकुमशाही कोणावर करायला चाललेत? कुणावर हुकुमशाही करतात? तुम्हाला खुर्चीत बसवलं म्हणजे काय तुम्ही काही कराल का? तुम्हाला काय सारखे लेटर द्यायचा अधिकार दिलाय का ग्रामपंचायतनी? भाऊसाहेब देतील ना लेटर. तुम्ही उपसरपंच आहेत ना, तुम्ही लेटर तयार करता, PWDला देता. अरे तुम्ही एखाद्यावर 1 बोट उचलता ना तर 3 बोट आपल्याकडे असतात. मॅडम